बोला साहेब. कराड दक्षिणचे आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांच्या शुभहस्ते या नवीन बसेसचे लोकार्पण करण्यात आले. नवीन बसेसमुळे कराड आगारातील प्रवाशांना अधिक सुरक्षित, आरामदायी आणि दर्जेदार बस सेवा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. यावेळी आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांनी प्रवाशांनी या नवीन बसेसचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन केले. तसेच कराड आगारासाठी भविष्यात आणखी नवीन बसेस उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक पाठपुरावा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. लोकार्पण सोहळ्यानंतर आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांनी आगारातील कर्मचाऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी आणि विविध प्रश्न जाणून घेतले. 5 नवीन राजमाता जिजाऊ बसेसच्या सेवेमुळे कराड आगाराच्या प्रवासी सेवेला आणखी बळकटी मिळणार असून प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित, आरामदायी आणि सुखकर होणार आहे. अशाच ताज्या बातम्यांसाठी आजच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सुहास कांबळे, बोला साहेब न्यूज, कराड. वंदनाताई यांचे मनापासून आभार मानतो की अत्यंत कमी कालावधीमध्ये त्यांनी मोठा निधी हा आमच्या गावासाठी, त्यांच्या गावासाठी उपलब्ध केला. खरं तर खासदारांचा जो स्थानिक विकास निधी असतो तो बरेच टप्पे पाडून मतदारसंघ मोठे असतात, त्यामुळे तिथं टप्प्याटप्प्याने देण्यात येतो. आणि राज्यसभेच्या खासदार म्हणून त्यांना देखील अनेक ठिकाणून मागणी येत होती. त्यातून त्यांनी आपल्या गावासाठी इतका मोठा निधी उपलब्ध करून दिला. त्याच्याबद्दल रेठऱ्यातल्या सगळ्या नागरिकांच्या वतीनं, कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या वतीनं ताईंचे मी लक्ष आभार मानतो. खरं तर अनेक दिवसापासून लोकांची मागणी होती की इथं एक सुसज्ज असा घाट हा नदीकाठी व्हावा, पण एकदम एवढा मोठा निधी हा घाटासाठी उपलब्ध होत नव्हता. आणि त्यामुळं हा निधी हा आमच्यासाठी अत्यंत महत्वाचा होता. आज आपण जर का बघितलं तर महादेवाच्या मंदिराचं रिडेव्हलपमेंट हे मागच्या कालावधीमध्ये स्थानिक लोकांच्या मदतीनं, गावकऱ्यांच्या मदतीनं आपण रिडेव्हलपमेंट केलेलं आहे. आणि आम्ही जिल्हा नियोजन मंडळामधनं क वर्ग देवस्थानामध्ये देखील आपल्या मंदिराची निवड केलेली आहे. आता मला मागणी करण्यात आली की आपलं मंदिर हे सोलर एनर्जीवर मंदिरामधलं लाइटिंग सगळं चाललं पाहिजे. त्यासाठी आपण सोलरचा प्रस्ताव देखील आता त्वरित त्यांचा मंजूर करून देतोय. त्याचबरोबर पेवर ब्लॉक जिथं जिथं बसवणं गरजेचं होतं तिथं आपण पेवर ब्लॉक देखील बसवलेले आहेत. खरं तर या परिसरामध्ये रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटचा प्रोजेक्ट व्हावा याच्यासाठीचा माझा मनापासूनचा प्रयत्न होता. आणि त्यामुळं विधानसभा सदस्य म्हणून माझी ज्यावेळेला जनतेने निवड केली त्या दिवसापासून मी 2 ठिकाणचं रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटची कामं ही सरकारच्या दरबारामध्ये पोहोचवण्याचं काम केलं. कराड शहरालगत रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट व्हावी याच्यासाठीचा माझा प्रयत्न होता. तो देखील प्रस्ताव आता आपण एस्टिमेट करण्याच्या लेवलपर्यंत आणलेला आहे. आणि त्याचबरोबर आपलं हे गाव असेल, आटके गाव असेल, या दोन्ही गावांची देखील रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट व्हावी याच्यासाठीचा प्रस्ताव आदरणीय मुख्यमंत्री साहेबांकडे देऊन त्याचं देखील एस्टिमेट व्हावं अशा दृष्टीनं त्याच्यावर आदेश हे आदरणीय सन्माननीय मुख्यमंत्र्यांचे झालेले आहेत. ह्या गावाला खूप मोठं पोटेन्शियल आहे आध्यात्मिक पर्यटन वाढवण्यासाठी. आपण जर का बघितलं तर मोठ्या प्रमाणावर मंदिरं आपल्या गावामध्ये आहेत. अत्यंत चांगल्या प्रकारे मंदिरांचं देखील आपण जे काही काम असेल ते काम केलेलं आहे, जीर्णोद्धाराचं काम. आणि त्यामुळे जर का इथं रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंट आपण करू शकलो तर मोठ्या प्रमाणावर पर्यटन गावामधलं वाढेल. रिव्हरफ्रंट डेव्हलपमेंटच्या कामामधनं गावाच्या सौंदर्याला तर एक चांगल्या प्रकारची पुष्टी मिळेलच, पण त्याच्याबरोबर मोठ्या प्रमाणावर उद्योग, मग बोटिंग क्लब इथं होऊ शकतोय, इथं कमर्शियल शॉप्स होऊ शकतात आहे, इथं काही रेस्टॉरंट देखील रिव्हरफ्रंटच्या आकर्षणामुळे चांगल्या पद्धतीनं चालू शकतात. एका प्रकारे रोजगार उपलब्ध इथं त्या निमित्तानं, त्या माध्यमातून उपलब्ध होऊ शकतो. स्वर्गीय यशवंतराव मोहिते भाऊंचा विचाराचा वारसा खरं तर या सगळ्या परिसराला आहे. स्वर्गीय जयवंतराव आप्पा असतील, असे अनेक मोठे लोक असतील, यांच्या विचाराचा वारसा या गावाला आहे. आणि या गावाने अनेक मोठे लोक महाराष्ट्राला, देशाला दिलेले आहेत. आदरणीय वंदनाताई आपल्या आहेत, आदरणीय रेवतीताई मॅडम आहेत,
हे असे मोठे मोठे लोक आपल्या गावांनी दिलेले आहेत आणि खरं तर एकाच घरामध्ये 3 लोक हे स्वतःच्या कार्यकर्तृत्वावर स्वतःचा ठसा त्यांच्या क्षेत्रामध्ये त्यांनी उमटवलेला आहे. आमच्या आदरणीय कामटेताई आहेत, त्या देखील एक प्रख्यात अशा लेखक आहेत. त्यामुळे राजकारणामध्ये एक कन्या, एक ज्युडिशरीमध्ये सगळ्यात उच्च पदावर असणाऱ्या अशा आमच्या रेवती मॅडम असतील आणि आदरणीय कामते मॅडम असतील, ज्या लिखाणातून आपले विचार समाजापर्यंत पोहोचून समाजाची जडणघडण कशी चांगली होईल याच्यासाठी प्रयत्न करतात. खरं तर मला आजच्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं खरं तर कैलासवासी विजयरावजी मोहिते साहेबांना किती मोठा आनंद होत असेल की ह्या सगळ्या स्वतःच्या लेखी या महाराष्ट्राच्या देशाच्या पातळीवर किती चांगलं काम करून आपल्या गावाचं नाव मोठं करतात आहे. आमच्या सगळ्यांसाठी सुद्धा अत्यंत मोठी अभिमानाची गोष्ट आहे की अशा पद्धतीचे चांगले लोक कितीही मोठ्या पदावर गेले तरी आपल्या स्वतःच्या गावाचं त्यांच्या मनामध्ये एक चांगल्या प्रकारे स्थान आहे. आणि निश्चित स्वरूपी ताईंचं जे मत आहे की गावाचं गावपण टिकवण्यासाठीचा प्रयत्न हा नागरिकांबरोबर लोकप्रतिनिधी म्हणून आमचाही राहील की इन्फ्रास्ट्रक्चरच्या दृष्टीनं अत्यंत ऍडव्हान्स आपल्याला आपलं गाव करायचंय. मग रस्ते असतील, नाले असतील, अंडरग्राऊंड गटरची योजना असेल, झिरो लिक्विड डिस्चार्जची योजना जी आता आपण मंजूर केलेली आहे ती असेल, कचरामुक्त गाव ह्याची देखील योजना आपण ह्या गावामध्ये आणायचा प्रयत्न करतोय. आणि त्यामुळे अशा विविध योजना गावामध्ये आणून पूर्वीच्या काळामध्ये जो नावलौकिक गावाचा होता किंवा आज देखील ह्या जिल्ह्यामधलं मोठं गाव म्हणून ह्या गावाकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे लोकसंख्येच्या दृष्टीनं किंवा कामाच्या बाबतीत रेव्हेन्यूच्या दृष्टिकोनानं देखील तोच भविष्य काळामध्ये टिकवण्याचा प्रामाणिक प्रयत्न हा आमचा असेल. बोला साहेब,